आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी जिल्ह्यात घरगुती गॅसचा साठा भरपूर प्रमाणात असल्याने ग्राहकांनी विनाकारण गॅस एजन्सी बाहेर गर्दी करू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केले। पोलीस अधीक्षक रत्नागिरी नितीन बगाटे। युद्धजन्य परिस्थिती जगामध्ये सुरू आहे, इराण युद्ध सुरू आहे। त्यानिमित्ताने एलपीजीचा तुटवडा होतो का काय असं समजून बरेच रत्नागिरीकर एलपीजी गॅस चे ज्या एजन्सीज आहेत त्यांच्या बाहेर लाईन लावत आहेत। परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की भरपूर मोठ्या प्रमाणात रत्नागिरी जिल्ह्यात साठा एलपीजीचा अवेलेबल आहे आणि तो प्रत्येकाला ते एलपीजी जे सिलेंडर आहे कमर्शियल साठी प्रॉब्लेम आहे, त्यातही लवकरच नारी निकेतन, शाळा, हॉस्पिटल यांना तो गॅस साठा उपलब्ध होणार आहे। भरपूर मोठ्या प्रमाणात एलपीजीचा साठा आपल्याकडे उपलब्ध आहे। त्यांना इश्यू काही गॅस आहेत त्या लवकरच जारी करण्यात येणार आहे। पण लोकांनी पॅनिक होऊन गर्दी करून होईल अशी काही परिस्थिती कृपया तिथे आणू नये। सगळ्यांना व्यवस्थित सिलेंडरचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे। युद्धाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात घरगुती गॅसची टंचाई जाणवत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत। याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांवर वारंवार गॅस साठा मुबलक आहे असे सांगूनही ग्राहक मात्र एजन्सी बाहेर गर्दी करीत आहेत। त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाच्या मदतीला पोलीस विभाग ही ऍक्टिव्ह मोडवर झाले असून पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी रत्नागिरीतील गॅस एजन्सी बाहेर नागरिकांना गर्दी न करण्याचं आवाहन केलंय। आढावा घेतला तर ते ऑनलाईन बुकिंग फक्त त्यांचं थोडंसं थांबलेलं आहे। ऑनलाईन बुकिंगच्या पूर्ण सूचना आल्यावर त्या शासनाकडून आल्यावर ते सुरळीत होईल लवकरच। पण अशी गर्दी लोक जे करतायत ती पॅनिक सिच्युएशन जी क्रिएट होती। पण मी त्यांना सांगू इच्छितो की रत्नागिरीतलाच आपल्या इथे जयगड बंदरावर खूप मोठ्या प्रमाणात तो साठा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि वेळोवेळी शासनाच्या गाईडलाईननुसार आपण तो साठा लोकांपर्यंत पोहोचू। यात डोमेस्टिक साठी काहीच प्रॉब्लेम नाही आहे। खूप मोठ्या प्रमाणात तो साठा उपलब्ध आहे। फक्त कमर्शियल वाल्यांचा जे आहे शासनाच्या गाईडलाईननुसार तो साठा त्याच्यानुसार तो सुरळीत करण्यात येईल। सर, काही ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त बघायला मिळतोय का? पोलीस बंद सोडण्याची वेळ का आली? लोक खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत। तिथे काही लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती उद्भवू नये यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने कंटिन्युअस पेट्रोलिंग आम्ही ठेवलेलं आहे। ठिकठिकाणी आम्ही बंदोबस्तही ठेवलेला आहे की लोक पॅनिक होऊन गर्दी मारामारी बऱ्याच ठिकाणी झालेली आहे। त्यामुळे पण आपल्या इथे रत्नागिरी जिल्ह्यासाठी अनेक महिने चालेल इतका साठा आपल्याकडे उपलब्ध आहे। किती बंदोबस्त आहे एकूण सगळ्या जिल्ह्यामध्ये? पूर्ण जिल्ह्यामध्ये बंदोबस्त अलर्ट आहे। प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अंमलदार आम्ही लावलेले आहेत। मागील 4 दिवसांपासून दापोली, चिपळूण, रत्नागिरी आदी ठिकाणी गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांची मोठी गर्दी होऊ लागली असल्याने पोलिसांनी एजन्सी बाहेर बंदोबस्त तैनात केला आहे। तसेच पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी रत्नागिरी येथील गॅस एजन्सी येथे जाऊन पाहणी केली आणि ग्राहकांशी संवाद साधत त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केले आणि गॅस ऑनलाईन बुक करा अशी विनंती केली आहे। तुम्ही कुठे करायचं माहिती? फोनवर पे करें पण मी फोनवर कसं करेन? फोन करायचा म्हणजे फोन करून करायचं। एक बुकिंग याच्यावर तुम्ही तक्रार करा। नेमकं म्हणजे काय तुमच्याकडनं काही चूक नसेल तर मग आम्ही सोल्युशन कधी काढायचं? ठीक आहे, आम्ही बोलतो तुम्हाला थोडंसं स्पेशल कळलं काहीतरी आम्हाला फोन करतो ना, फोन ते होतच नाही। आम्ही सकाळी येऊन गेलो। हाँ सर, पूर्णच बंद पडली होती आज घ्यायला ते तुम्ही त्यांच्या घरी देताय का? हाँ, घरची डिलिव्हरी पण चालू आहे। ज्या बुकिंग झाल्या त्या घरी डिस्पॅच होत आहे। तुम्हीच करताय ना? हो, म्हणजे त्यांना घेऊन जावं लागतं? नाही नाही, ते फक्त रजिस्ट्रेशनसाठी लाईन लावतात? येस सर, येस। संध्याकाळपर्यंत सुरळीत म्हणजे ऑनलाईन बुकिंग घेत सर, एक प्रॉब्लेम मला जाणवतोय, म्हणजे आम्हाला तो तुमच्याशी शेअर करायचा। प्लीज एस्केलेट दिस।
रत्नागिरीमध्ये जरी कलेक्टर ऑफिसमधून आपल्याला डायरेक्टिव्ह आले की 25 डेजची डिलिव्हरी पाहिजे, तरी पण ती सिस्टीमला माझ्या 45 डेज दाखवते. त्यामुळे इथून रिसिट जरी बनवून गेलेली असेल तरी पण ती कॅन्सल होते आणि ती डिलिव्हर होऊ शकत 45 डेज. हा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे फार क्राऊड मोबाईलवर हे त्यांचा एक नंबर आहे बघा, त्याच्यावर आम्ही कॉल करतो. तुम्ही सप्टेंबरच काय थांबला पुन्हा नंबर लावलेले तुमचं बंद झाले मला फोन घरी जाऊन सांगते. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास.